श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मकर राशीच्या जातकांनो, श्वास रोखून धरा. 16 मे 2026 ची ती महाभयंकर शनिवार अमावस्येची काळ रात्र आता निघून गेली आहे आणि तुमच्या आयुष्यातील 7.5चा सर्वात कठीण टप्पा आता मागे सुटला आहे. ज्या अंधाराने तुम्हाला गेल्या अनेक वर्षापासून घेरलं होतं, तो अंधार आता छटला असून तुमच्या भाग्योदयाचा सूर्य उगवला आहे. शनिवार अमावस्या संपताच तुमच्या नशिबाचं बंद टाळं आता उघडलं आहे. पण सावधान, हा बदल इतका वेगवान असेल की जर तुम्ही वेळेवर सावध झाला नाही तर तुमच्या दारी आलेली लक्ष्मी परत फिरू शकते. मकर राशीच्या जातकांनो, ही शनिवार अमावस्या तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख, गरिबी आणि शत्रूंना आपल्या सोबत घेऊन गेली आहे. आता तुमच्या आयुष्यात जे काही घडणार आहे त्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. शनिदेव तुमच्या राशीतून जाता जाता तुम्हाला कुबेराचा खजिना बहाल करण्यासाठी सज्ज झाले आहेत. पण ही अमावस्या निघून गेल्यावर तुमच्यासोबत नेमक्या कोणत्या 5 मोठ्या घटना घडणार आहेत, शत्रूंचा असा कसा नाश होणार आहे, हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता आणि शेवटपर्यंत पहा, कारण ही माहिती तुमचं आयुष्य बदलू शकते. मकर राशीच्या जातकांनो, 16 मे ची शनिवार अमावस्या निघून गेल्यानंतर तुमच्या आयुष्यात जो सर्वात मोठा बदल घडणार आहे तो म्हणजे तुमच्या मानसिक ओझ्यातून झालेली सुटका. आणि अमावस्या तुमच्या राशीतील नकारात्मक ऊर्जेला आपल्या सोबत वाहून घेऊन गेली आहे. आतापर्यंत तुम्हाला जे नैराश्य, भीती आणि अस्वस्थता जाणवत होती ती आता धुरासारखी विरून जाईल. तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव आता तुम्हाला मानसिक शांतता आणि प्रचंड आत्मविश्वास देणार आहे, ज्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा भरारी घेण्यासाठी सज्ज व्हाल. मकर राशीच्या जातकांनो, शनिवार अमावस्या संपताच तुम्हाला तुमच्या शरीरात एक वेगळीच ऊर्जा जाणवू लागेल. ज्या कामामध्ये तुमचे मन लागत नव्हते तिथे किंवा ज्या कामात सतत अडथळे येत होते ती कामे आता एका झटक्यात पूर्ण होतील. हा काळ तुमच्यासाठी एक नवीन जन्मासारखा आहे. शनिदेवाच्या कृपेने तुमच्या बुद्धीची धार तीव्र होईल आणि तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय आता अचूक ठरू लागतील. कष्टाचे दिवस संपले असून आता फळ मिळण्याचा काळ सुरू झाला आहे. मकर राशीच्या जातकांनो, या अमावस्येच्या विदाईनंतर तुम्हाला तुमच्या स्वभावातही मोठा बदल जाणवेल. आतापर्यंत तुम्ही लोकांसाठी खूप काही केलं पण तुम्हाला फक्त अपमानच मिळाला. मात्र आता परिस्थिती बदलणार आहे. लोक तुमच्या शब्दाचा मान राखतील आणि तुमची समाजात एक वेगळीच ओळख निर्माण होईल. शनिवारची ही अमावस्या तुमच्या आयुष्यातील कचरा साफ करून गेली आहे. त्यामुळे आता फक्त प्रगतीच्या विचारावर लक्ष केंद्रित करा. तुमची सकारात्मकता आता तुमच्या यशाचा मुख्य आधार ठरणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, शनिवार अमावस्या निघून गेल्यावर तुमच्या आर्थिक आयुष्यात जो चमत्कार घडणार आहे त्याला राजयोग असे म्हटले जरी वावगे ठरणार नाही. तुमचं धनस्थानावर असलेली शनीची वक्रदृष्टी आता आशीर्वादात बदलली आहे. आतापर्यंत तुम्ही पैशासाठी जो संघर्ष केला, जो अपमान सहन केला, तो काळ आता इतिहास जमा झाला आहे. उत्पन्नाचे असे नवीन मार्ग तुमच्या समोर उघडतील की तुमची तिजोरी पैशांनी भरून जाईल. तुमची आर्थिक प्रगती आता कायमची निरोप घेणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, शनिवारच्या या अमावस्येनंतर तुमच्या जुन्या गुंतवणुकीत तुम्हाला मोठा परतावा मिळेल. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील किंवा कोणी तुमचे पैसे परत करण्यास टाळाटाळ करत असेल तर आता ते पैसे स्वतःहून तुमच्याकडे चालत येतील. लॉटरी, शेअर मार्केट किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून अचानक धनलाभ होण्याचे प्रबळ योग आहेत. मकर राशीच्या जातकासाठी हा काळ लक्ष्मी प्रसन्न होण्याचा काळ आहे. त्यामुळे आता तुमच्या गरजांसोबतच तुमची स्वप्नेही पूर्ण होतील. मकर राशीच्या जातकांनो, आर्थिक सुबत्ता येत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे पैशाचे नियोजन. शनिवार अमावस्या निघून गेल्यावर जो पैसा तुमच्याकडे येईल तो विनाकारण उधळू नका.
शनिवार तुमच्या कष्टाचा सन्मान करून हे धन तुम्हाला देत आहे, त्यामुळे ते भविष्यासाठी सुरक्षित ठेवा. नवीन घर, गाडी आणि मालमत्ता खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न आता या शनिवार अमावस्येनंतर सत्यात उतरणार आहे. दारिद्र्याच्या बेड्या आता कायमच्या तुटल्या आहेत. मकर राशीच्या जातकांनो, शनिवार अमावस्या निघून गेल्यावर तुमच्या नात्यामध्ये एक मोठी स्वच्छता होणार आहे. आतापर्यंत तुमच्या घरात किंवा नात्यामध्ये जे काही कलह, वाद आणि कडूपणा होता तो या अमावस्येच्या रात्रीसोबत निघून गेला आहे. तुमच्या आयुष्यातील जे लोक तुमच्या प्रगतीवर चढत होते आणि नात्याचे नाटक करत होते ते आता स्वतःहून तुमच्या आयुष्यातून बाजूला होतील. शनिदेव तुमच्या आयुष्यात आता फक्त खऱ्या आणि प्रामाणिक नात्यांनाच जागा देणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, वैवाहिक आयुष्यात जर गेल्या अनेक दिवसापासून तणाव असेल तर या शनिवार अमावस्येनंतर तुमचे जोडीदारासोबतचे संबंध मधुर होतील. एकमेकांबद्दलचा संशय दूर होऊन प्रेमाचा वर्षाव होईल. हे तरुण लग्नासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी या अमावस्येनंतर खूप चांगले प्रस्ताव येतील. मकर राशीच्या जातकांसाठी कौटुंबिक सौख्य मिळण्याचा हा सर्वात उत्तम काळ आहे. घरात मांगलिक कार्य ठरतील आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल. मकर राशीच्या जातकांनो, नात्यामधील हे परिवर्तन तुमच्यासाठी भावनिक आधार ठरेल. आतापर्यंत तुम्ही स्वतःला एकटे समजत होता, पण आता तुम्हाला तुमच्या कुटुंबाची आणि मित्राची साथ मिळेल. जे मित्र तुमच्या कठीण काळात पळून गेले होते त्यांना आता तुमच्या यशाचा हेवा वाटेल. पण तुम्ही जुन्या जखमा विसरून पुढे जाण्याचे ठरवा. शनिवार अमावस्या निघून गेल्यानंतर तुमच्या आयुष्यात फक्त तेच लोक राहतील जे तुमच्या सुखात आणि दुःखात खंबीरपणे उभे राहतील. मकर राशीच्या जातकांनो, शनिवार अमावस्येची रात्र निघून गेल्यावर तुमच्या शत्रूची अवस्था केविलवाणी होणार आहे. तुमच्या विरोधात जे गुप्त कारस्थान रचले जात होते, जे तंत्रमंत्र केले जात होते ते आता उलटून शत्रूच्याच गळ्यात पडणार आहे. शनिदेवाने या शनिवारच्या अमावस्येला तुमच्या शत्रूचा असा काही हिशोब केला आहे की आता तुमच्या सावलीलाही उभे राहण्याची हिंमत करणार नाही. तुमचे शत्रू आता स्वतःच्याच अडचणीत इतके अडकतील की त्यांना तुमच्याकडे पाहण्यास वेळ मिळणार नाही. मकर राशीच्या जातकांनो, या काळात तुमच्या पाठीशी साक्षात महाकाल महादेवाचा वरदहस्त आहे. साडेसातीचा शेवटचा टप्पा आणि शनिवारची अमावस्या निघून गेल्यामुळे महादेवाचे संरक्षक कवच तुम्हाला भोवती अधिक भक्कम झाले आहे. कोणत्याही प्रकारची करणी बाधा किंवा नजर दोष आता तुमच्यावर परिणाम करू शकणार नाही. ज्यांनी तुमचे वाईट करण्याचा प्रयत्न केला त्यांना आता गुदमरच स्वतः शिक्षा देईल. तुम्हाला आता फक्त निर्णय घेऊन तुमच्या आपल्या ध्येयाकडे वाटचाल करायची आहे. मकर राशीच्या जातकांनो, महादेवाचा आशीर्वाद तुमच्या करिअरमध्येही दिसून येईल. कामाच्या ठिकाणी तुमचे पाय खेचणारे लोक आता शांत होतील. तुमच्या प्रगतीचा मार्ग आता निष्कंटक झाला आहे. तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे. कोणतेही वाईट चिंता करू नका. महादेवावर विश्वास ठेवा. शनिवार अमावस्येची ही विदाई तुमच्या शत्रूसाठी विनाशाची आणि तुमच्यासाठी विजयाची घंटा वाजणारी ठरली आहे. तुम्ही आता सुरक्षित आहात. शनिदेव स्वतः तुमचे रक्षण करत आहेत. मकर राशीच्या जातकांनो, शनिवारी अमावस्या निघून गेल्यावर आता तुमच्या आयुष्यात सुवर्ण युगाची सुरुवात झाली आहे. शनिदेव तुमच्या राशीचे स्वामी असल्यामुळे ते आता तुम्हाला राजासारखे ऐश्वर्य देण्यासाठी तयार झाले आहेत. हा काळ तुमच्या मेहनतीचा आणि सहनशक्तीचा पुरस्कार मिळवण्याचा काळ आहे. आतापर्यंत तुम्ही जे काही गमावले होते ते सर्व आता तुम्हाला व्याजासकट परत मिळणार आहे. या परिवर्तनामुळे तुमच्या आयुष्यात जी भरभराट येईल ती पाहून जग थक्क होईल. मकर राशीच्या जातकांनो, या बदललेल्या काळाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. शनिवार अमावस्या निघून गेल्यानंतरच्या पहिल्या शनिवारी महादेवाच्या मंदिरात जाऊन काळे तिळाने दूध अर्पण करा. गरीब व्यक्तीला काहीतरी दान करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. हा उपाय तुमच्या नशीब
नशिबाला अधिक वेग देईल आणि शनिदेवाचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील. तुमच्या कुंडलीत उरले सुरले दोष सुद्धा या उपायाने जळून भस्म होतील. मकर राशीच्या जातकांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्मावरचा विश्वास ढळू देऊ नका. आता तुमची वेळ सुरू झाली आहे, त्यामुळे आळस सोडा आणि कामाला लागा. शनिवार अमावस्येने तुमच्या आयुष्यातील सर्व काटे दूर केले आहेत. आता तुम्हाला फक्त यशाच्या फुलांची माळ आपल्या गळ्यात घालायची आहे. तुमची प्रगती आता कुणालाही थांबवता येणार नाही. या नवीन आणि तेजस्वी आयुष्याचे स्वागत करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये जय महाकाल, जय शनिदेव नक्की लिहा.